प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. प्रभू महान आहे प्रियानो. आजचा विषय जर आम्ही पाहिला तर आजच्या विषयामध्ये आपण पाहतो प्रियानो, रक्तस्रावी स्त्री. रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनामधून आपण काहीतरी आज शिकणार आहोत प्रियानो. या ठिकाणी रक्तस्रावी स्त्री त्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, मत्तेयाच्या 9 अध्याय वचन 20 पुढे, मग पहा 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिकली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंडाला शिवले तरी बरी होईल. प्रियानो, मला सांगू द्या, ती स्त्री 12 वर्ष त्या एकाच त्रासामध्ये होती प्रियानो. आणि 12 वर्ष हा छोटा काळ नाही प्रियानो. मला सांगू द्या, त्या 12 वर्षाच्या काळामध्ये अनेक गोष्टी तिने गमावल्या असतील. तिच्या जवळचं होता नव्हता ते पैसा तिने संपवला असेल प्रियानो. तिचे नातेसंबंध कदाचित गमावले असतील. या 12 वर्षाच्या काळामध्ये तिला अनेकांवर अवलंबून राहावं लागलं असेल. या 12 वर्षाच्या काळामध्ये तिला अनेकांकडून अपेक्षा करावी लागली असतील प्रियानो. तिच्या जवळच्या गोष्टी संपल्या असतील प्रियानो. मला सांगू द्या, तरी सुद्धा तिच्या जीवनात काहीच बदल नव्हता प्रियानो. या 12 वर्षाच्या काळामध्ये कुठलाच बदल त्या ठिकाणी होत नव्हता प्रियानो. मला सांगू द्या, तिच्या जीवनात कधी कधी निराशा पण आली असेल. तिच्या मनामध्ये तिने विचार पण केला असेल, प्रभू अजून किती काळ, माझ्या जीवनात समस्या का, माझा हा आजार बरा का होत नाही. ती प्रभूला म्हणत असेल, ती भांडत असेल कदाचित माहिती प्रियानो. परंतु मला सांगू द्या, त्या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये जर पाहायला मिळालं तर ती या ठिकाणी म्हणाली की, या ठिकाणी कुठं म्हणाली, खूप छान शब्द तिथे दिले. ती मनात म्हणाली प्रियानो. मनात आम्ही आमच्या मनामध्ये काय विचार करतो, आमच्या मनामध्ये आम्ही काय अपेक्षा ठेवतो, ते खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. जर आमच्या मनामध्ये विश्वास आहे प्रभू कार्य करेल, जर आमच्या मनामध्ये आहे की आमचा प्रभू आम्हाला परिस्थितीतून बाहेर काढेल, आज आमच्या मनात जर विचार आहे की प्रभू आम्हाला सहाय्य करेल, आमच्या मनातील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत प्रियानो. ज्यावेळेस आम्ही मनामध्ये उत्तम गोष्टीचा विचार करतो प्रियानो. तिने मनात विचार केला, ती बोलून नाही दाखवली, तिने मनात विचार केला आणि त्याच्या पुढची स्टेप तिने घेतली. ती मनात विचार करून तिथं शांत बसली नाही प्रियानो. मला सांगू द्या, त्याच्यानंतर तिने मनात विचार केला आणि त्यानंतर तिने स्टेप पण घेतली प्रियानो. ती स्टेप काय घेतली प्रियानो, मला सांगू द्या, तेवढ्या मोठ्या गर्दीमध्ये तिने येशूच्या वस्त्राला शिवण्याचा निर्णय घेतला प्रियानो. मला सांगू द्या प्रियानो, हालेलुया. या वचनामधून आम्हाला प्रभू एकच सांगू इच्छितो, कुठल्या त्या ठिकाणी मोठी गर्दी होती प्रियानो. असं नाही की येशूच्या मागे गर्दी नव्हती, तिथे अनेक प्रकारची लोक होती, अनेक लोकांची तिथं गर्दी होती प्रियानो. मला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची गर्दी आज आहे. आमच्या जीवनात अशी कुठली गर्दी आहे प्रियानो, मला सांगू द्या. त्या गर्दीवर त्या स्त्रीने मात केली प्रियानो आणि त्या गर्दीचा विचार न करता त्या गर्दीमध्ये ती घुसली आणि त्या ठिकाणी तिने ठरवलं, जे मनात ठरवलं होतं प्रियानो, ते कृतीत आणण्याचा विचार केला प्रियानो. मला सांगू द्या, आज आम्ही कोणत्या प्रकारच्या गर्दीमध्ये अडकलेलो आहोत, आज आमच्या जीवनात कुठल्या प्रकारची गर्दी आहे, ती खूप महत्त्वाची आहे प्रियानो. अनेक विचारांची गर्दी असेल, निराशेची गर्दी असेल प्रियानो, मला सांगू द्या, समस्येची गर्दी असेल प्रियानो, मला सांगू द्या. त्या ठिकाणी मला सांगू द्या, आमच्या मनातली गर्दी, आमच्या जीवनातली गर्दी कमी होणं गरजेचं आहे. जर आम्हाला येशूकडे जायचं आहे, त्या गर्दीत बसू नका प्रियानो, त्या गर्दीचा विचार करू नका. ज्या गर्दीतून तुम्ही जातात प्रियानो, कदाचित तो पुरवठा होत नाहीये. ती गर्दी असेल, तुमच्या समस्या असतील, तुमचे आजार असतील, तुमची निराशा असेल प्रियानो, मला सांगू द्या, त्या गर्दीमध्ये सुद्धा तुम्हाला विश्वासाने उभा राहायचं प्रियानो, कारण त्या गर्दीवर मात करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि ज्या वेळेस प्रियानो, मला सांगू, त्या गर्दीमध्ये तिने जाण्याचा निर्णय घेतला, तिने विचार नाही केला की काय होईल, परिस्थिती काय होईल, लोक मला काय म्हणतील प्रियानो. मला सांगू द्या, तिने निर्णय घेतला होता प्रियानो आणि तो निर्णय तिने आपल्या मनात घेतला होता. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय घेतोय प्रियानो, आम्ही कोणता निर्णय घेऊन पुढे जात आहोत, तो खूप महत्त्वाचा आहे. आमचा निर्णय हा उत्तम आणि देवाला आवडणारा असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आमचा निर्णय योग्य असतो प्रियानो, प्रभू आमच्या जीवनात कार्य करतो. त्या स्त्रीने शेवटी निर्णय घेतला. 12 वर्ष ती
माहीत नाही किती दवाखाने केले असतील. 12 वर्षामध्ये तिने तिचं होता नव्हतं सगळं गमावलं असेल प्रियानो. प्रियानो मला सांगू द्या सगळं काही संपलं आणि आत्ता तिने देवाकडे जाण्याचा निर्णय घेतला. आता तिने मनात विचार केला. प्रियानो मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये कधी-कधी काही गोष्टी संपणंसुद्धा गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला वाटतात कमतरता आहे, उणीवता आहे प्रियानो. ती गोष्टसुद्धा कधी-कधी चांगली आहे की जेणेकरून आम्ही आमच्या गोष्टींवर अवलंबून राहतो आणि त्यावेळेस आम्ही देवावर अवलंबून राहतो प्रियानो. मला सांगू द्या तिचे प्रयत्न संपले असतील, तिच्या जवळच्या गोष्टी संपल्या असतील प्रियानो. मला सांगू द्या त्यानंतर तिने येशूकडे जाण्याचा निर्णय घेतला. प्रियानो मला सांगू द्या आज तुमच्या जीवनातली अशी कोणती गोष्ट आहे की जी आज संपलेली आहे प्रियानो. आज त्या संपलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रभूच्या हाती देऊया. तो प्रभू आमच्या जीवनामध्ये उन्नती करण्यासाठी तयार आहे प्रियानो. त्या संपलेल्या गोष्टीला मल्टिप्लाय करण्यासाठी तो समर्थ असा देव आहे. त्या स्त्रीच्या जीवनातला सर्व पैसा संपला असेल मला माहीत नाही प्रियानो. 12 वर्षाचा तो दवाखाना तिने काय वैद्य केले असतील. मला सांगू द्या तिच्याजवळचं सगळं काही संपलं. प्रियानो मला सांगू द्या आमचा प्रभू गोष्टी वाढवणारा देव आहे प्रियानो. आमच्या जीवनातल्या अशा कोणत्या गोष्टी संपलेल्या आहेत प्रियानो. आज त्या संपलेल्या गोष्टींना प्रभूकडे आणूया. आज त्या कमी झालेल्या गोष्टींना प्रभूकडे आणूया. त्या गोष्टींना प्रभू आशीर्वादित करल. ज्यावेळेस प्रियानो मला सांगू त्या ती रक्तस्रावी स्त्री विश्वासाने उठली आणि ती गर्दीतून शिरली आणि येशूच्या वस्त्राला शिवलं प्रियानो. तिने जे मनात ठरवलं होतं की जे दोन्ही विश्वास ठेवला तर मी येशूच्या वस्त्राला जरी शिवले तरी मी बरी होईल. जे तिने स्वीकारलं, जे तिने मनात विचार केला ते तिने कृतीत आणलं आणि त्यानुसार तिच्या जीवनात बदल देखील घडला प्रियानो. मला सांगू द्या आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणत्या प्रकारचा विचार करतोय, कोणत्या विचारातून आम्ही जात आहोत ते खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस आम्ही योग्य निर्णय करतो प्रियानो, मला देवावर अवलंबून राहायचं आहे, मला देवाकडे जाण्याची गरज आहे, देवासाठी वेळ देण्याची गरज आहे, या विचाराने ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो प्रियानो, तो प्रभू अद्भुतरित्या कार्य करतो. प्रभू परमेश्वरा तो प्रभू महान आहे. प्रियानो मला सांगू द्या या ठिकाणी प्रभू परमेश्वरा तुझ्या देवाच्या योजना आमच्यासाठी उत्तम आहेत. त्या स्त्रीचं सगळं काही संपलं आणि ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा येशू मागे वळून तिला म्हणाला, मुली धीर धर, या ठिकाणी तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. मला सांगू द्या त्या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही विश्वासाचा एक स्पर्श येशूला थांबवतो प्रियानो, विश्वासाचा तो एक आवाज प्रियानो मला सांगू द्या येशूला तिथे थांबवलं. ज्यावेळेस त्यांनी येशूच्या वस्त्राला शिवलं ती या ठिकाणी येशू थांबला प्रियानो. ज्यावेळेस आम्ही विश्वासाने प्रभूला हाक मारतो, ज्यावेळेस विश्वासाने प्रभूसाठी गोष्टी करण्याचा निर्णय घेतो प्रियानो, तो प्रभू थांबतो म्हणशाल बाप्पा. तो प्रभू दयाळू आहे, तो दयाळू कनवाळू परमेश्वर आहे. तो आम्हाला असंच जाऊ देणार नाही प्रियानो. मला सांगू द्या आज कोणत्या गोष्टी घेऊन तुम्ही चालतात, अशा कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जातात प्रियानो की जी तुम्हाला कठीण वाटत आहे, जिथे तुमचे सगळे प्रयत्न संपलेले आहेत प्रियानो, जिथे तुम्हाला आशा वाटत नाही. मला सांगू द्या तो प्रभू ज्यावेळेस आम्ही त्याला विश्वासाने हाक मारतो तो प्रभू थांबणार आहे प्रियानो. आम्हाला फक्त विश्वासाने त्या देवाच्या जवळ जाण्याची गरज आहे. विश्वासाने जसं त्या स्त्रीने प्रभूच्या वस्त्राला शिवलं आणि लगेच त्या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये चमत्कार घडला प्रियानो. मला सांगू द्या आजच्या दाखल्यातून मला ह्याच गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे. त्या रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनातल्या 12 वर्षाच्या काळामध्ये प्रियानो मला सांगू द्या तिने गोष्टी गमावल्या, अनेक समस्या तिने सहन केल्या प्रियानो. आज ज्या कुठल्या समस्येतून कित्येक काळातून तुम्ही जर तुमच्या एखाद्या समस्येतून अडचणीतून जात असाल प्रियानो, आज ती परिस्थिती ती अडचण प्रभूच्या हाती देऊन टाकू. त्याने त्या प्रभूला म्हणूया की प्रभू मला तुझी कृपा दे, प्रभू मला तुझं सहाय्य करू परमेश्वरा. खरोखर प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे येतो प्रभू. त्या प्रभूला म्हणूया की प्रभू ही गोष्ट माझ्या जीवनातली आहे, ती गोष्ट मला काढायची आहे. ते प्रभूकडे येऊया आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येतो त्या प्रभूकडे चमत्कार करतो प्रियानो. मला सांगू द्या आमचा प्रभू आम्हाला उत्तम ते देणारा देव आहे, तो आम्हाला कधीच टाकणारा देव नाही. जर त्या रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनामध्ये केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवलं तरी ती बरी होईल. विश्वासाने तिने तो स्पर्श केला होता आणि त्यानुसार गोष्टी घडल्या प्रियानो. मला सांगू द्या आजच्या दाखल्यातून स्वतःला प्रेरित करूया. आपल्या मनातील विचार
त्या देवाच्या हातात ठेवूया. आपल्या जीवनातली परिस्थिती त्या देवाच्या हातात ठेवा, कारण त्या देवाचं आमच्यावर प्रेम आहे. तो प्रभू आमच्यावर प्रेम करतो प्रियानो. जग करतं तसं नाही, तर आमचा प्रभूचं प्रेम हे अगम्य प्रेम आहे प्रियानो. आजच्या वचनातून स्वतःला उत्तेजित करूया आणि नव्याने त्या विश्वासामध्ये चालण्याची कृपा त्या प्रभूकडे मागूया. तो प्रभू निश्चित आम्हाला त्याची कृपा देईल. पण त्या ठिकाणी आपण प्रभूकडे येऊया आणि आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद, तुझी स्तुती करतो, तुला उंचावतो. खरोखर प्रभू परमेश्वर, तू महान आहेस प्रभू. तुझी दया सनातन आहे म्हणून तुला धन्यवाद. तू आम्हाला कधी सोडत नाही, तू आम्हाला कधी टाकत नाही. तुला धन्यवाद पिता. खरोखर दे बाप्पा, ते गोष्टी परमेश्वरा आम्हाला तुझी कृपा दे. आमच्या गोष्टी संपल्या जरी असतील तर आम्ही तुझ्यावर अवलंबून राहावं, आम्ही तुझ्याकडे पाहावं असं तू कर माझ्या देव बाप्पा. आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव प्रभू तुला देत येशूच्या नावाची प्रार्थना विनंती करते म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि निश्चित येत्या दिवसांमध्ये ज्या कुठल्या समस्येतून तुम्ही आपण जात आहोत, त्या समस्येतून प्रभू निश्चित आम्हाला बाहेर काढेल. विश्वासाने प्रभूकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद.